शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती रणसिंग PR आला होता आणि त्यामध्ये असं स्पेसिफिक लिहिलेलं आहे की बाबा आपण ही शाळा महानगरपालिकेकडे वर्ग करावी म्हणून 2013 ते आता 2027-26 चालू आहे. तब्बल 17 वर्ष. या 2009 साली ज्यावेळेस तातोडे महानगरपालिकेत आलं 2009 ते 2026 तब्बल 17 वर्ष आलं. परंतु जिल्हा परिषदेची शाळा आजपर्यंत यांनी वर्गीकरण करावी असं यांच्या मनात देखील येत नाही. तिथले जे गोरगरीब विद्यार्थी असतात आजही त्यांना ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत ज्या सुखसुविधा मिळतात खरं तर ते त्या ठिकाणी वंचित राहतात. आणि आपण जर पाहिलं तर आमचा प्रमुख मुद्दा दापोडी येथील जे सर्वे नंबर 16 आणि 17 मध्ये जे प्लेइंग ग्राउंडचं आरक्षण आहे क्रीडांगणात म्हणजे अनेक वर्ष झालं ते महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. परंतु महानगरपालिकेकडनं ते कोणत्या तरी खाजगी संस्थेला देण्यासाठी कोणत्या तरी बिल्डरच्या कशात घालण्यासाठी खरं तर हा डाव चाललेला आहे. आमची तुमच्या सर्वांमार्फत एकच माफक मागणी आहे. मी असेल आमचे सहसंपर्क प्रमुख आहेत आमदार साहेब गौतम भाऊ चाबुकस्वार आमचे तुषार भाऊ नवले आमच्या सर्व शिवसेनेच्या वतीने एक मागणी आहे की जे अशा प्रकारचे भूखंड जे असतील जे आपण महानगरपालिका खासगी संस्थेना देतात तर पिंपरी चिंचवडचं हे खासगीकरण करू नये. कारण त्यातून गोरगरीब लोकांची आशा हा भ्रमनिरास होत आहे. संभाजी महाराजांचा आता जे स्मारकाचा भ्रष्टाचार उघडकीस आला होता त्यालाच पुन्हा एकदा देखभालीचं दुरुस्तीचं काम देण्यात आलेलं आहे विरोध होऊन देखील. माझ्या आधी या ठिकाणी बऱ्याच लोकांना सांगितलेले की त्याच कॉन्ट्रॅक्टरला वारंवार काम दिलं जाते. त्याबद्दल आम्ही पालिकेतनं माहिती घेतो. ज्या दिवशी संपूर्ण माहिती मिळेल त्या दिवशी त्यावरती देखील आम्ही प्रतिक्रिया पुण्याप्रमाणेच कासारवाडीतला पण एक भूखंड आणि आकुर्डीतला महानगरपालिकेकडनं सध्या महानगरपालिकेने बोर्ड लावा की सदर आरक्षण हे आम्ही खाजगीकरणासाठी देत आहोत. तर ज्या ज्या संस्थेने यांचा लाभ घ्यायला तर ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पाठीच बदलायला पाहिजे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेऐवजी इथं असं यांनी दुकान उघडलं केलेले जेव्हा आमचे जे आरक्षित भूखंड आहेत ते आम्ही भाडेतत्वावरती देत आहोत. आणि ज्या ज्या संस्थेला ज्या ज्या मोठमोठ्या कारभाऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी याचा त्वरित लाभ घ्यावा अशी फलक लावण्यात यावं. अध्यक्ष 25 नगरसेवकांनी विरोध आम्ही निश्चितच माझं आणि आमदार साहेबांचं देखील काल रात्री या विषयावरती बोलणं झालेलं आहे. आमदार साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही आणि आता जीबीच्या ठरावानंतर आयुक्तांकडे जे स्पेशल अधिकार असतात त्या अधिकारात देखील जर त्यांनी हा प्रश्न हाणून पाडला नाही तर निश्चितच याच्यावरती आम्ही न्यायालयीन प्रक्रिया तर पार पाडू. परंतु या ठिकाणी आम्ही आंदोलन केल्याशिवाय आंदोलन म्हणजे उपोषण केल्याशिवाय या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण बंद केलं त्याच्यावर काय सांगणार का बंद करण्यात आला त्याच कुठल्या याच्यात लिहिलेलं नाही की या महासभेचं लाईव्ह प्रक्षेपण हे दाखवलं गेलं पाहिजे. तर त्या दिवशी नक्की महापौरांना आणि आयुक्तांना कोणाचा दबाव होता की त्यांनी बंद केलं म्हणून तो अधिकार खरं तर प्रक्षेपण बंद करण्याचा हा महापौरांना आहे. मग तुम्ही हा प्रश्न महापौरांना विचारा की बाबा कोणाच्या दबावाखाली तुम्ही ते बंद केलेले. याच प्रश्नाला धरून सर लाईव्ह प्रशिक्षण म्हणजे बंद केलं सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही नगरसेवकांचा या भूखंडाला खाजगीकरणाला विरोध असा हा प्रस्ताव खरं तर एवढ्या मोठ्या विरोधानंतर हा विषय दप्तरी दाखल केला पाहिजे. आपण याच्या पलीकडे हास्यास्पद बाब आहे तातवडेमधील एक सर्वे नंबर 63 का 64 ज्या माता भगिनी आता या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर ड प्रभागाकडनं खाजगी कन्सल्टंट नेमून त्या ठिकाणी नाला शिफ्ट करण्याचं काम यांच्याकडनं झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्या जमिनीवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने बांधकामाची परवानगी देखील दिलेली. हास्यास्पद गोष्टी असतात म्हणजे यांना काय वाटतंय की कोण विरोधक तर त्यांच्या संघाची सर्वसामान्य जनतेला लुटण्याचं काम या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आयुक्त आणि या सत्ताधाऱ्यांचं चाललेलं आहे. आजच्या तुमच्या 9 मागण्या कोणत्या आहेत? ज्या 9 मागण्या आहेत त्याचा एक प्रश्न तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा स्फोट, शिवसेनेचा हल्लाबोल, भ्रष्टाचार बंद करा, जनतेला न्याय द्या, शिवसेनेच्या जागर मोर्चाने वेधलं संपूर्ण शहराचं लक्ष. यावेळी पोतराजाच्या वेशातील हा डान्स करताना कलाकार दिसून येत आहेत आणि संपूर्ण परिसर हा दणाणून गेला आहे. हजारो शिवसैनिक यावेळी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेटच्या बाहेर आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष चेतनजी पवार देखील या मोर्चात. माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड.